अजून तिच्या हातावरची मेहंदी सुद्धा गेली नव्हती। आपल्या नवऱ्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात आनंददायी व्हावी म्हणून ते जोडपं जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी आलं होतं। मात्र या सगळ्यांचा शेवट इतका भयंकर होईल याची त्यांना कल्पनाही नव्हती। तिच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्याला गोळ्या झाडून मारण्यात आलं। जात तर लांबच राहिली, नुसता धर्म विचारला आणि हिंदू आहे असं समजल्यानंतर गोळ्या झाडल्या। अशा अनेक निष्पाप लोकांचा जीव या दहशतवादी हल्ल्यात या हल्लेखोरांनी घेतला। खरं तर दहशतवाद्यांचा कोणताच धर्म नसतो हे यातून दिसून येतं। काय झालं त्या दिवशी जम्मू काश्मीरमधील पहलगावमध्ये पर्यटकांसोबत पाहुयात स्टार महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आता मृतांची संख्या वाढली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50हून अधिक राऊंड गोळीबार केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः आता दिल्लीतून श्रीनगरला रवाना झालेत। पंतप्रधान मोदींनीही अमित शहांशी फोनवर आता परिस्थितीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे। या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमींमध्ये पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच जखमींमध्ये 2 जण महाराष्ट्रातील पर्यटक असल्याचं सांगण्यात येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आता संपर्कात आहेत। त्यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिद्री यांनाही फोन करून माहिती घेतली। खरं तर आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबईतील डोंबिवलीमधील 3 पर्यटकांचा मृत्यू झाला असून दिलीप डिसले, अतुल मोने असं मृतांची नावं आहेत। तर जखमांमधील एक पनवेलचे तर उर्वरित एक महाराष्ट्रातील कोणत्या भागातील आहेत याचा शोध आता घेण्यात येतोय। जखमींची काश्मीर प्रशासनाने कळवलेली नावे ही माणिक पटेल पनवेल, एस भालचंद्रराव अशी असून सुदैवाने दोघांचीही प्रकृती आता मात्र स्थिर आहे असं बोललं जातंय। त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सुद्धा काय म्हणालेत पाहूयात। पहलगाव दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबाची माहिती अद्याप निश्चित झालेली नाही। ते सतत सरकारच्या संपर्कात आहेत आणि लवकरच तपशील जाहीर केला जाईल। प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातील 5 सदस्यांपैकी 2 जण गंभीर स्थितीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 10 दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केलाय असं ते म्हणालेत। तसेच या 10 दहशतवाद्यांमध्ये 6 दहशतवादी हे स्थानिक होते तर 4 दहशतवादी हे परदेशी असल्याचं सांगण्यात येते। सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या सुनियोजित कटाचा भाग आहे असं सांगण्यात येते। या कटात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा वापर केलाय, जे आता छोटे हल्लेखोर गट तयार करत आहेत आणि निष्पाप लोकांना मारत आहेत अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। हा झालेला हल्ला अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये भीती पसरवण्यासाठी करण्यात आलाय असं सांगण्यात येते। सोनमर्गमध्येही असाच एक हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आजच्या हल्ल्यानंतर असं मानलं जातंय की आता TRF चे जे फाल्कन स्क्वॉड येत्या काळामध्ये काश्मीरमध्ये एक मोठं आव्हान बनण्याची आता शक्यता वर्तवली जाते। या हल्ल्यामध्ये पहलगाममधल्या या हल्ल्यामध्ये खरं तर इथे जो दहशतवादी हल्ला झाला याच्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश होता। काल रात्री ही बातमी समोर आली आणि तेव्हा महाराष्ट्रातील 4 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी 2 पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते। हे दोन्ही पर्यटक खरं तर पुण्यातील आहेत असंही समजते। पुण्यातील जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीय हे काश्मीरला फिरायला गेले होते। हे 5 पहलगाममध्ये असताना त्यांच्यावर हल्ला झाला। दहशतवाद्यांनी जगदाळे आणि गणबोटे कुटुंबातील पुरुषांना धर्म विचारला आणि त्यानंतर गोळी घातली। यामध्ये कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे गंभीर जखमी झाले होते। त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मंगळवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। गणबोटे यांचे बंधू हे तातडीने दिल्लीला रवाना झालेत। आता या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झालेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते।